पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथक PI श्री राऊत, ACP श्री पोमन यांनी पुढाकार घेऊन गुप्त बातमीदारामार्फत बातमी काढून एक चोरीचे मोबाईल घेणारे मोबाईल दुकानदारास अटक करून त्याच्याकडून एकूण 13,52,000 रुपये किमतीचे 111 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत। यामध्ये पुढील तपास संबंधित दुकानदारास अटक करून याच्यामध्ये त्याच्याकडे चौकशी केली असता सदरचे मोबाईल हे आपल्या सोलापूर शहर आणि पूर्ण जिल्हा हद्दीतून तडीपार आरोपी गणेश उर्फ अप्पा तुकाराम बैरुंगी आणि लखन तुकाराम बैरुंगी या दोघांकडून घेतले असल्याची माहिती आहे। या दोघांनाही साधारण डिसेंबर 2025 मध्ये तडीपार करण्यात आलं होतं आणि या गुन्ह्यामध्ये त्या दोघांचा सुद्धा शोध घेण्यात येत आहे आणि त्या दोघांनाही अरेस्ट करण्यात येत आहे। नाही, फारुख मोहम्मद हनीफ पठाण हा जो प्रमुख आरोपी आपण आज अटक केलेला आहे हा एक मोबाईल शॉपी चालवतो आणि हे चोरलेले मोबाईल हा संबंधित चोरांकडून विकत घ्यायचा आणि तो परस्पर विक्री करायचा आणि या सर्व चोरींमध्ये हा सुद्धा तेवढाच सहभागी असल्याचा दिसून आल्यावरून याला अटक करण्यात आलेली आहे। यासह पूर्वीच्या रेकॉर्डची माहिती आपण घेत आहोत। बाकी 2 आरोपींचा बऱ्यापैकी पूर्वीचा रेकॉर्ड आहे आणि सध्या ते तडीपार पण आहे। हा आता इनिशियली आपल्याला आता हा पहिलाच क्लू मिळालेला आहे। याच्या तपासातून अजून तसं काही निष्पन्न झालं तर त्या पुढील कारवाई निश्चित होईल। नाही, इतर ठिकाणचे सुद्धा याच्यामध्ये काही आहेत। सोलापूर शहरातलेच आहेत असं नाही, ग्रामीण भागातले सुद्धा आहेत, काही 1-2 विजापूरचे सुद्धा मोबाईल निघालेले आहेत। बऱ्यापैकी सोलापूर जिल्ह्यातले बऱ्यापैकी जास्तीत जास्त मोबाईल्स आहेत। ते गर्दीच्या ठिकाणी यात्रेच्या ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी, बाजाराच्या ठिकाणी जाऊन परस्पर नकळत हे मोबाईल काढून घेणे आणि मग तिथून निघून जाणे अशा स्वरूपाच्या चोऱ्या करतात असं प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे। गुप्त बातमीदारामार्फत याची माहिती मिळाल्यावरून आपण त्यात वर्कआउट केलेलं आहे। काही मोबाईलच्या म्हणजे चौकशी अंती असं कळते की काही मोबाईलच्या सॉफ्टवेअरचा फ्लॅश त्यांनी केलेला आहे। आता अजून त्याचा टेक्निकल तपास होणं बाकी आहे, त्याच्यानंतरच आपल्याला एक्झॅक्ट सांगता येईल किती मोबाईलचा सॉफ्टवेअर त्यांनी बदलला आणि किती मोबाईलचा अजून नाही बदलला। सध्या आरोपी 1 अटक आहे, अजून 2 फरार आहेत। हा, तडीपारचे आरोपी हे चोरून त्याच्याकडे विक्रीसाठी द्यायचे आणि हा विक्री करायचा। सर, हे ज्यांचे मोबाईल आहेत त्यांना मी प्रक्रिया